गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगावकर, मी आपल्याला सर्वप्रथम जय हिंद करतो. सध्याचा युग हा धगाधकीचा आहे, गडबडीचा आहे आणि या धगधगीच्या युगामध्ये टू व्हीलर, फोर व्हीलर यांची संख्या जास्तीत जास्त वाढत आहे आणि त्या मानाने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. NGO सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्ह्याचा संपूर्ण भारत देशामधून 11वा नंबर लागलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो 3ऱ्या क्रमांकावर. पहिल्या क्रमांकावर अहिल्यानगर जिल्हा. तर हे अपघाताचे प्रमाण झिरोवर आणण्यासाठी आणि शहर वाहतूक शाखेकडून एक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये दररोज माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरामध्ये दररोज मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बिना हेल्मेट प्रवास करणे, दुसरं आहे की 18 वर्षाच्या आतील मुले, खास करून शाळकरी मुले हे टू व्हीलर चालवतात, त्यांना प्रतिबंध व्हावा. 18 वर्षापर्यंत लायसन्स काही मिळत नाही. बिना लायसन्स गाडी चालवणे हा सुद्धा मोटार व्हेकल ऍक्ट अन्वये गुन्हा आहे आणि अपघाताचे प्रमाण बघता मी संपूर्ण जळगावकर पॅरेंट्स आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की 18 वर्षाचे जे आतील बालक आहेत त्यांना जनरली या टू व्हीलर घेऊन म्हणजे त्यांच्या हातामध्ये देऊ नये चालवण्यासाठी. त्यांना शाळेमध्ये जायचंच असेल तर ही इलेक्ट्रॉनिक्स गाड्या निघालेल्या आहेत. त्यांना नंबरची काही आवश्यकता नाही, RTO पासिंगची आवश्यकता नाही आणि लायसन्सची आवश्यकता नाही. त्या गाड्या दिल्या पाहिजे, घेऊन दिल्या पाहिजे आणि अपघात टाळण्यासाठी आपण ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. आजच्या मोहिमेमध्ये आम्ही एकूण 48 वाहनावर अशा कारवाया केलेल्या आहेत. 18 वर्षाच्या आतील शाळेकरी मुले जे म्हणजे टू व्हीलरवर मिळून आलेली आहे आणि सुमारे 2,40,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. तर आपणाला अशी विनंती आहे की आपण यापासून कोणत्याही पोलीस कारवाईला बळी न पडता उलटे ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य केले पाहिजे आणि हे अपघाताचे प्रमाण झिरोवर आणण्यासाठी आपणही सहकार्य केले पाहिजे. धन्यवाद.